नमस्कार. कशा आहात सगळे? तुम्हा सर्वांना आणि तुमच्या फॅमिलीला हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुख, समृद्धी आणि भरभराटीचं जावो. हा व्लॉग याला तसा खूप उशीर झालेला आहे, पण समजून घ्या, गावची यात्रा होती आणि खूप सारे पाहुणे आलेले होते, त्यामुळे अपलोड करायला काही टाईमच भेटला नाही. आज सकाळची सुरुवात खूप पॉझिटिव्ह झालेली होती. सासरे बुवा गुढी उभारत होते आणि माझी बहीणसुद्धा आलेली होती. ती इथे रांगोळी काढत होती आणि लाडू त्याच्या वहिनीसोबत खेळत होता. आज प्रत्येकजण काही ना काही काम करत होता. तसंच आमच्या आहोंचं सुद्धा मेकअपचं काम चालू होतं बरं का. तसंच आज घरातला पसारा थोडा इग्नोर करा बरं का, कारण पाहुणे होते त्याच्यामुळे जास्त पसारा होतो. आणि आपल्या महाराष्ट्रात कोणता सण आहे आणि त्या दिवशी पुरणपोळी केली नाही असं कधी होतच नाही, बरोबर? मग मी आणि आत्या सुद्धा स्वयंपाकाला लागलेलो होतो. पुरणपोळी बनवायची असली की थोडा उशीर तर होतोच, आणि त्यातली त्यात खूप साऱ्यांचा स्वयंपाक करायचा होता, म्हणून थोडा उशीर होणारच होता. त्यानंतर माझ्या बहिणीने अशी रांगोळी काढली होती आणि आम्ही गुढीला निवद वगैरे ठेवून घेतला. स्वयंपाक पूर्ण झालेला नव्हता, पोळ्या लाटायच्या काही राहिल्या होत्या, पण आम्हाला बाहेर जायचं होतं त्यामुळे आम्ही निवद ठेवून घेतला. तसं बाहेर म्हणजे लांब कुठं जायचं नव्हतं, पण आता यात्रा आहे आणि मुलं मामाच्या गावाला आलेत, मग त्यांना कपडे तर घेतलेच पाहिजे. घरून तर आम्ही तिघेच निघालो होतो, पण तिथं गेल्यानंतर कोणासाठी कसे कपडे घ्यायचे हे काही सुचत नव्हतं आम्हाला. म्हटलं जाऊ द्या, आपल्याच मनाने घेऊन, जर कोणाला नाही आवडले तर रिटर्न करता येतील किंवा एक्सचेंज करता येईल. घरी आलो तर आत्या राहिलेले पोळ्या लाटत होत्या. तुम्ही माझा दसऱ्याचा फुल ब्लॉग पाहिला असेल तर त्यात तुम्हाला माहीत आहे मला काही पोळ्या लाटता येत नाहीत, कशा थोड्याफार शिकते. त्यानंतर इव्हिनिंगच्या टायमाला आम्ही सगळे आवरून निघालो होतो गावाकडे, कारण दर्शन पण घ्यायचं होतं, यात्रा पण होती. ऑलरेडी निघण्यासाठी खूप उशीर झालेला होता. त्यातले त्यात आम्ही एवढे जण होतो की एका गाडीत सगळे बसणं शक्यच नव्हतं. मग गाव काय लांब नव्हतं, 2-3 ट्रिपा केल्या आणि सगळे गेलो गावामध्ये. आणि हे आहे आमच्या गावातील महादेवाचं मंदिर. गर्दी खूप होती त्यामुळे म्हटलं थोडी गर्दी कमी होऊ द्यावी, कारण लाडू सुद्धा आमच्या सोबत होता. आता गर्दी कमी व्हायच्या ऐवजी वाढतच चाललेली होती. म्हटलं चला कसं बसं दर्शन तर घेऊया. आणि मंदिरात तर एवढी जास्त गर्दी होती की उभा सुद्धा राहणं शक्य नव्हतं. कसं बसं दर्शन घेतलं आणि बाहेर येऊन थोड्या वेळ शांत बसलो. आता गावची यात्रा छोटी असो व मोठी, बाहेर गेलेली लोक यात्रेसाठी येतातच. मंदिरापुढे थोडेसे फोटो वगैरे क्लिक केले आणि यात्रेत गेलो होतो. आता कसं आहे ना, लहानपणी खूप एक्साइटमेंट असायची की गावची यात्रा, पण आता आहे ना, यात्रेत गेल्यानंतर काहीच घ्यावंसं वाटत नाही. पण माझ्या नंद्यांची छोटी मुलं होते, त्यांच्यासाठी आम्ही यात्रेमध्ये गेलो होतो. त्यांच्यासाठी असं छोटं मोठं काहीसं घेतलं आणि वाटलं होतं लाडू एवढे माणसं पाहून खूप जास्त रडेल, पण असं काही झालंच नाही. तो या गोष्टी खूप एन्जॉय करत होता आणि प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने बघत होता. आणि मंदिरासमोर आम्ही असे थोडेसे फोटोज क्लिक केलेले आहेत. ते तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगा. आमचा तर आजचा दिवस खूप छान गेला. तुमचा पाडव्याचा दिवस कसा गेला ते मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.